नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। देवपूजा करताना नैसर्गिक विधीसाठी उठावे का? पुढे पूजा कशी सुरू ठेवायची? ज्यावेळी आपण पूजा करणं, पोथी वाचणं, जप करणं इत्यादी देवकार्य करतो तेव्हा आपलं अंतःकरण, मन, श्रद्धा आणि भक्ती महत्वाची असते। जेव्हा पूजा वा देवकृत्य करताना असं काही घडलं तर तोही आपल्या कार्यातील अडथळा समजून त्या अडथळ्याला पार करून पुन्हा भक्तिभावाने देवकार्य करण्यास निर्मळ मनाने सज्ज व्हावं। देव भावाचा भुकेला आहे याचं स्मरण ठेवावं। शक्यतो देवपूजा करण्या अगोदर प्रत्येक व्यक्ती आंघोळ अर्थात शरीराची स्वच्छता सुचिरभूत होऊनच देवकार्याला सुरुवात करतो। पण काही वेळा देवकृत्य चालू असताना शरीर धर्माचा नैसर्गिक उत्सर्जन विधी येऊन देवकार्यात अडथळा निर्माण होतो किंवा शरीर स्वास्थ्यानुसार ते घडत असतं। अशा वेळी आपण जी देवपूजा किंवा जे धार्मिक कृत्य करत असतो तेव्हा त्या देवाला मनोभावे नमस्कार करून त्याची माफी मागून आपण शरीर धर्माचा नैसर्गिक विधी उरकून यावा। नंतर हात पाय स्वच्छ धुवून दोन्ही डोळ्यांना पाणी लावून खळखळून चूड भरून टाकून थोडं पाणी आपल्या डोक्यावर शिंपडून घ्यावे। नंतर हात पाय तोंड टॉवेलने पुसून कोरडे करून पुन्हा देवपूजा वा जे काही देवकृत्य करत असाल त्याला पुढे चालू ठेवावे किंवा करावे। शक्यतो शरीर धर्माच्या नैसर्गिक विधीला कधीही अटकाव करून ठेवू नये, कारण आपण आरंभलेल्या देवकार्याला नैसर्गिक विधी आल्यामुळे आपण तिथे पूर्णपणे लक्ष देऊ शकत नाही। मनस्थिती अवघड होते आणि करत असलेल्या देवकृत्याला आपण तोही एक विधी म्हणून उरकून टाकतो आणि मनाला समाधान, शांती मिळत नाही। थोडक्यात सांगायचं तर देवपूजा करताना नैसर्गिक विधीसाठी जरूर उठावे आणि तो विधी उरकून मोकळ्या आणि प्रसन्न वातावरणात पुढे पूजा चालू ठेवावी। टिप 1 लक्षात ठेवा, जे काही घडत असतं अर्थात नैसर्गिक गोष्टी त्या आपण करत असलेल्या पूजापाठ इत्यादी कार्यात येणारे अडथळे हे आपल्याला त्या गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी येत असतात। त्या गोष्टींनाही सकारात्मक घेऊन जे होतं ते आपल्या भल्यासाठी असं म्हणून स्वीकारावं। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।